There are two types of environment. That is natural environment and artificial, that is man-made environment. नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये आपल्याला दोन प्रकार बघायचे, बायोटिक अँड अबायोटिक. एन्व्हायरमेंट, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय आपल्या, व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट काय असतं की आपल्या अवतीभोवती द प्लेस, पीपल, थिंग्स अँड नेचर दॅट सराउंड एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या भोवती एखाद्या व्यक्तीचे असेल, मीन्स प्लेस, पीपल, थिंग्स अँड नेचर that surrounded any living organism is called as the environment. Environment means आपल्या सभोवताली जे काही दिसतंय आपल्याला, ऑर्गॅनिझम, ॲनिमल्स असतील, ट्रीज असतील, रॉक्स असतील, वॉटर असेल, हे सर्व मिळून जे असते त्याला काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. एनिथिंग विच आर सराउंडिंग अस or anything that has surrounded any living organism is called as the environment. सपोज आपण एखाद्या नॅचरल एखाद्या प्लेसला व्हिजिट दिलं, नेचरला किंवा एखाद्या फॉरेस्टला व्हिजिट दिलं, त्या फॉरेस्ट मध्ये जे काही ट्रीज असतात, ते ॲनिमल्स असतात, रॉक्स असतात, किंवा काही इतर रिव्हर्स असतात, रिव्हर मधले ॲनिमल्स असतात, फिश वगैरे, किंवा व्हिलेज राहतात, ह्युमन्स राहतात. या ह्युमन्सला थिंग्स, एखादा प्लेस, त्याच्या सराउंड मधील जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, दॅट इज कॉल्ड एज द इन्व्हायरमेंट. त्याला इन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये आपण डेली लाईफ मध्ये बघतो की डेली लाईफ मध्ये काय बघतो, आपल्या सराउंडिंग मध्ये रॉक्स आहेत, रॉक्स आपण पाहतो, ट्रीज बघतो आपण, ॲनिमल्स सुद्धा बघतो आपण, डॉग्स वगैरे, किंवा ऍटमॉस्फिअर जे आहे त्याच्यामध्ये गॅसेस, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, व्हेरियस टाइप ऑफ गॅसेस, these are all included in the environment. या सर्वांना मिळून the combination of all these are called as the environment. ठीक आहे, त्याला म्हणतात environment. आपण सुद्धा ह्युमन्स आर ऑल्सो पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचा एक पार्ट आहे ह्युमन. तर नेचर आहे, नेचर जसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ह्युमन्स ऑल्सो वन टाइप ऑफ ॲनिमल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, एक पार्ट आहे, त्या नेचरचा एक पार्ट आहे. म्हणून एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं की आपल्या भोवती, आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या कुठल्याही नॅचरल थिंग्स असतील, रॉक्स असतील, मिनरल्स असतील, ट्रीज असतील, एनिथिंग दॅट आर इन्क्लुडेड इन द एन्व्हायरमेंट. फर्स्ट ऑफ ऑल, डेफिनेशन ऑफ द environment. So the definition is the place, people, things and nature that surround any living organism is called as the environment. Okay, means environment consists of two things, biotic and abiotic components. बायोटिक्स म्हणजे कुठले दोन प्रकारचे कंपोनंट असतात, कॉम्बिनेशन, एक असते बायोटिक, दुसरा असतो अबायोटिक. बायोटिक म्हणजे जिवंत आहे, जे चालू शकतात, त्यांची ग्रोथ होऊ शकते, वाढू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळू शकतात, त्यांचे हाईट वाढू शकते, ते रेस्पिरेशन करू शकतात, असे जे ऑर्गॅनिझम्स राहतात, असे जे थिंग्स राहतात, दॅट इज द बायोटिक थिंग. आणि अबायोटिक थिंग्स असे फॅक्टर्स असतात, जसं रॉकची ग्रोथ होती का, नाही होत. रॉक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकतो का, नाही जाऊ शकतो. रॉक रेस्पिरेशन करू शकतो का, नाही. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये कुठल्या दोन प्रकारच्या थिंग्स येतात. एन्व्हायरमेंट मध्ये कुठल्या एन्व्हायरमेंट मध्ये दोन प्रकारच्या थिंग्स येतात. एक किती बायोटिक, म्हणजे जे ॲनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे रेस्पिरेशन करू शकतात, त्याची ग्रोथ होऊ शकते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात, दॅट इज द बायोटिक कंपाऊंड. आणि सेकंडली इज अबायोटिक, म्हणजे ज्यांची ग्रोथ होऊ शकत नाही, त्यांची मुवमेंट होऊ शकत नाही, किंवा त्यांना रेस्पिरेशनची कुठली गरज नाही, दॅट इज द अबायोटिक थिंग. बायोटिक थिंग्स मध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर ह्युमन्स, ॲनिमल्स, ट्रीज. आता ट्रीज जे आहेत ते बायोटिक आहेत, परंतु त्याची मुवमेंट होऊ शकत नाही, एका जागेवर स्टेबल असतात, परंतु ग्रोथ होत असते त्यांची. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकतात, ट्री इज अ बायोटिक. अबायोटिक म्हटले कुठले कुठले येतात, रॉक्स, असे पार्ट्स येतात, फॅक्टर्स आहेत. सॉइल असेल,
किंवा अजून दुसरे कुठले पार्ट की ज्याची स्वतःची मुवमेंट होऊ शकत नाही किंवा त्यांची ग्रोथ होऊ शकत नाही किंवा त्यांना रेस्पिरेशनची गरज असणार. दॅट इज द ऑल थिंग्स दिस आर इन्क्लुडेड इन द अबायोटिक कंपोनंट. Means in the environment, their environment is made up of two combinations, बायोटिक अँड अबायोटिक. एन्व्हायरमेंट मध्ये दोन प्रकारचे फॅक्टर असतात. एक असतात ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दुसरे असतात नॉन लिव्हिंग. लिव्हिंग मीन्स बायोटिक, दोज हू रिक्वायर द respiration, those who have the growth, that is the biotic components. And abiotic, opposite of biotic, is those who does not move from one place to other place, which does not require respiration or does not have growth, that is the abiotic components. ओके, म्हणजे इन्व्हायरमेंट किती फॅक्टर बनलेलं आहे. इन्व्हायरमेंट हे दोन फॅक्टर्सनी बनलेलं आहे, बायोटिक कंपोनंट अँड अबायोटिक कंपोनंट. तर फर्स्ट ऑफ ऑल इन्व्हायरमेंट हा जो वर्ड आहे, इन्व्हायरमेंट हा जो वर्ड आहे, हा वर्ड कोणत्या कशापासून बनलेला आहे तर फ्रेंच वर्ड आहे. म्हणजे फ्रान्स मध्ये जी बोलली, जसं महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते, तसं फ्रान्स जी कंट्री आहे त्या फ्रान्स मध्ये फ्रेंच ही लँग्वेज बोलली जाते. फ्रेंच लँग्वेज मधील जे वर्ड आहे इन्व्हायरोनर, या इन्व्हायरोनर या वर्ड्स पासून इन्व्हायरमेंट हा वर्ड तयार झालेला आहे. ओके, द वर्ड इन्व्हायरमेंट comes from the French word environnement. Okay, then environment is made up of the two combination, that is a biotic and the abiotic. What is meant by biotic compound? Biotic means the world of living organism, that is example plants and animals. Those living organism, आता मी सांगितले की तुम्हाला की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ग्रोथ होती, त्यांची रेस्पिरेशनची गरज असते. ठीक आहे, ते मुवमेंट करू शकतात. असे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते बायोटिक कंपोनंट्स मध्ये इन्क्लूड होतात. ओके, आणि त्याच्या अपोजिट बायोटिक कंपोनंटच्या अपोजिट कुठला आहे? बायोटिक कंपोनंटच्या अपोजिट आहे अबायोटिक कंपोनंट. ओके, अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे काय असतं? याच्या अपोजिट द वर्ल्ड ऑफ नॉन लिव्हिंग एलिमेंट्स. नॉन लिव्हिंग, हिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोटिक मध्ये काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि अबायोटिक मध्ये काय? नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. दोन्ही कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे. ठीक आहे, those who included in the living organism, that is the biotic components, or those who are included in the non-living elements, that is the abiotic components. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नॉन लिव्हिंग मध्ये कोण कोण येऊ शकते? लँड आहे, रॉक्स आहे, सॉइल आहे. ठीक आहे, यांची ग्रोथ होऊ शकत नाही, दॅट इज द अबायोटिक कंपोनंट्स. म्हणून आपल्या पहिल्या पीपीटी मध्ये आपण काय बघितलं की डेफिनेशन ऑफ एन्व्हायरमेंट. व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट? द प्लेस, द पीपल, द थिंग्स अँड नेचर दॅट सराउंडेड एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंट. मीन्स the living things which are surrounded us, that is the environment. Environment is of two types, means it is a combination of biotic and abiotic components. बायोटिक मध्ये आपण बघितलं की बायोटिक्स दोज इन्क्लुडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Those included living organism in biotic components, and abiotic, that is the non-living elements. ओके, याच्यामध्ये कोणी अडचणी कोणाला नाही ना? आवाज येते ना माझा सर्वांना? हॅलो, याच्यामध्ये कुठली अडचण नाही कोणाला? इन्व्हायरमेंट मधली कन्सेप्ट, कारण ही डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये येणारी आहे. सिंपल थिंग आहे, आपल्या सराउंडिंग मध्ये जे काही ऑर्गॅनिझम भेटतात, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक, दॅट इज द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट टू टाइप्स, बायोटिक, अबायोटिक. ठीक आहे, देन नॅचरल environment of two types, that is natural environment and human or man made environment. दोन प्रकारचे इन्व्हायरमेंट. आता नॅचरल इन्व्हायरमेंट आपण पाहू. ह्युमन मेड काय असतं? ह्युमन मेड इन्व्हायरमेंट म्हणजे जे काही आर्टिफिशियली आपण इन्व्हायरमेंट तयार केले, जसं एसी, एअर कंडिशन,
काय करते, एअर टेम्परेचर कमी करत असते, दॅट इज आर्टिफिशियल ह्युमन एन्व्हायरमेंट. सिटीज असतील, ओके, इंडस्ट्रीज असतील, नेचरनं तयार केलेल्या इंडस्ट्रीज, कंपन्या नेचरनं तयार केलेत काय? नाही, ते ह्युमन्सने तयार केलेलं, ह्युमन्ससाठी तयार केलेलं आहे. निसर्गाने तयार केलेलं नाही, ते नेचरनं तयार केलेलं नाही. म्हणून इन्व्हायरमेंट विच आर क्रिएटेड बाय द ह्युमन्स आर कॉल्ड ॲज द ह्युमन मेड इन्व्हायरमेंट. ठीक आहे, म्हणजे इन्व्हायरमेंट इज ऑफ टू टाईप. इन्व्हायरमेंट टू टाइप्स मधले, द फर्स्ट इज natural environment, natural, and second is human made or man made environment. ओके, नॅचरल इन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले कंपाऊंड ते बघू, बट ह्युमन इन्व्हायरमेंट आर क्रिएटेड बाय द ह्युमन. ओके, ह्युमन्सने जे तयार केलेले असतात, जसं इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळ्या कंपन्या, रोड्स असतील, सिटीज असतील, बसेस असतील, ट्रान्सपोर्टेशन असतील, वेगवेगळ्या मशीन्स असतील, दॅट इज द मॅन मेड इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट is of two types, that is a natural environment and man-made or human environment. Okay, first of all, first we see what is meant by natural environment. Okay, natural environment contains nature मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? फर्स्ट, जमीन, लँड. Natural environment contains land, then water, plants, animals. याच्यामध्ये अजून काय येऊ शकते? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतात. आता हे इन्क्लूड कुठे होतात? या अॅनिमल्स मध्येच इन्क्लूड होतात. ठीक आहे, मग नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजे काय असते? जे निसर्गाने, ते नेचरनं क्रिएट केलेलं आहे, ओन बाय इट्स ओन, दॅट इज द नॅचरल इन्व्हायरमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये जी जमीन आहे, ती जी लँड आहे, फॉरेस्ट आहे, वॉटर आहे, रिव्हर्स वगैरे, ओशियन्स वगैरे, ठीक आहे, एअर आहे, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, ऑक्सिजन, ओके, ओझोन, that is this all the air, that is the gases, plants, various species of plants in the forest, the plants, these all are included in the environment. Various type of animals, tiger, ओके, जे काय असेल सर्व ॲनिमल्स वगैरे कशामध्ये येतात? इन्क्लूड होतात, नॅचरल इन्व्हायरमेंट मध्ये इन्क्लूड होतात. म्हणून क्वेश्चन असा येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन द नॅचरल इन्व्हायरमेंट. क्वेश्चन फिल इन द ब्लँक मध्ये सुद्धा येऊ शकतो, किंवा ऑप्शन मध्ये सुद्धा, ऑप्शनल टाइप सुद्धा येऊ शकतो. म्हणून लक्षात राहू द्या की नॅचरल इन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ लँड, एअर आपण जे रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन वगैरे घेतो, कार्बन डायऑक्साईड आपण एक्सहेल करतो, बाहेर सोडतो, नायट्रोजन असतील, हायड्रोजन वगैरे, जे हेलियम वगैरे, जे सर्व काही गॅसेस आहेत, वॉटर, plants and animals, these are included in the natural environment. Okay, then dominance of the earth. आपण बघितलं की अर्थ जे आहे ते कशा प्रकारे बनलेली आहे. आता इन्व्हायरमेंट मध्ये काय इन्क्लूड होतं? इन्व्हायरमेंट इन्क्लूड्स द इन्व्हायरमेंट काय इन्क्लूड केलं जातं की याच्यामध्ये रॉक्स येतात, वॉटर येते, एअर येते, बरोबर आहे. आपण जर अर्थचं स्ट्रक्चर बघितलं तर अर्थ या प्रकारचे आहे. ठीक आहे, मला व्यवस्थित करता नाही. ही अर्थ आहे, हे जे रिजन आहे अर्थ, हे आहे पोल, त्याला पोल म्हटलं जातं. हा जो रिजन आहे हे जरा फ्लॅटन आहे, इक्वेटर म्हटलं जातं. हा आहे इक्वेटर, आणि इथं आहे दुसरा पोल. ओके, हे याला म्हटलं जातं नॉर्थ पोल आणि याला म्हटलं जातं साऊथ पोल. ठीक आहे, अर्थ मध्ये असे काही हे आहेत, लेयर्स आहेत. जसं अर्थच्या सराउंडिंग मध्ये
सराउंडिंग मध्ये जे आहे, सराउंडिंग मध्ये ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे व्हेरियस गॅसेस आहेत, ते गॅसेस इन्क्लुडेड आहेत अर्थच्या सराउंडिंग मध्ये. ठीक आहे, गॅसेस आहेत. किंवा अर्थचा जो हा सरफेस आहे, अर्थचा हा सरफेस आहे, ते रॉक्सनी बनलेला आहे सरफेस. किंवा अर्थच्या बिनित मध्ये खोलमध्ये जात जर गेलं तर व्हेरियस टाइप्स ऑफ लेयर्स आहेत. जसं अर्थचा जर हाच एवढाच भाग काढला आपण, हे अर्थचा सरफेस आहे, सपोज हे सरफेस आहे अर्थ. ओके, आणि या सरफेसला हा कशापासून बनलेला आहे पार्ट, हा रॉक्स पासून बनलेला आहे. ओके, आणि अर्थच्या सराउंडिंग मध्ये काय आहे, सराउंडिंग मध्ये इन ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे गॅसेस आहेत. ठीक आहे, म्हणून अर्थ क्रस्ट जे आहे किंवा अर्थचे वेगवेगळे टाइप्स ऑफ इन्व्हायरमेंट मध्ये वेगवेगळे टाइप्स ऑफ लेयर्स आहेत, कंपोनंट्स आहेत, ते आपण कंपोनंट्स अगोदर बघू. ठीक आहे, म्हणजे द डोमेन्स ऑफ अर्थ. अर्थ डोमेन कसं बनलेलं आहे, म्हणजे त्याचं सरफेस कसं बनलेलं आहे. अर्थच्या सराउंडिंग मध्ये कुठल्या प्रकारचे गॅसेस आहेत, त्या गॅसेसच्या ग्रुपला काय म्हटलं जातं. किंवा वॉटर कंटेंट्स आहेत, त्या वॉटर कंटेंट्सला काय म्हटलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू लिथोस्फिअर. व्हॉट इज मीन बाय लिथोस्फिअर. ओके, लिथोस्फिअर इज अ सॉलिड क्रस्ट और द हार्ड टॉप लेयर ऑफ द अर्थ. तसं या इमेज मध्ये तुम्हाला बघता येईल की हे रॉक्सचे दिसतात. ठीक आहे, हे रॉक्स हे कशाबरोबर बसले, या अर्थच्या सरफेसवर आहे, आणि रॉक्सच्या लेअरला हे कशामध्ये इन्क्लूड केलं जातं, लिथोस्फिअर मध्ये इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, म्हणजे क्रस्ट ऑफ द अर्थ, सॉलिड क्रस्ट, हे लक्षात राहू द्या. क्रस्ट म्हणजे काय, क्रस्ट कशाला म्हटलं जातं, तर क्रस्ट आपण पहिले बघू. आणि सपोज हे अर्थ आहे. ओके, आपण हे सरफेसवर असतो, आणि हे जे आहे हे अर्थचं कोर आहे, म्हणजे सेंटर पार्ट आहे, सेंटर आहे अर्थ, त्याला म्हणतात कोर. ठीक आहे, या लेअरवर हे रेड कलरचा जो दिसतो मला, रेड कलरच्या याच्यावर आपण सरफेस म्हणतात. हा सरफेस जो आहे तो रॉक्सने बनलेला आहे, म्हणजे आपली जी जमीन आहे, सिंपल गोष्ट आहे, आपण ज्याच्यावर राहतो जो आजचा तो सरफेस रॉक्सनी बनलेला आहे. आणि रॉक्स कशामध्ये इन्क्लूड होतात, लिथोस्फिअर मध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे, म्हणजे सरफेस ऑफ द अर्थ इज मेड अप ऑफ, सरफेस ऑफ द अर्थ इज मेड अप ऑफ व्हेरियस टाइप ऑफ रॉक्स. टाइप्स ऑफ रॉक आपण बघू नंतर, परंतु सरफेस इज मेड अप ऑफ रॉक्स, अँड दिस रॉक्स आर इन्क्लुडेड इन द लिथोस्फिअर. आणि या रॉक्सच्या लेअरला काय म्हटलं जातं, लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. बरं, रॉक्स हा बायोटिक आहे का अबायोटिक आहे, आवाज येते माझा. रॉक इज बायोटिक और अबायोटिक, कोणी पण उत्तर सांगा, कोणी पण आन्सर सांगा. हॅलो, Abiotic. अबायोटिक. ओके, सो द लिथोस्फिअर मध्ये काय इन्क्लूड केलं जातं, सॉलिड क्रस्ट और द हार्ड टॉप लेअर ऑफ द अर्थ. आपण ते डायग्राम बघितले, ते डायग्राम मधला जो अप्पर सरफेस ऑफ द रॉक that are included in the lithosphere. And so the crust, this crust is made up of rocks and minerals. म्हणजे अर्थचा सरफेस पाहिलेला आहे, सपोज हा अर्थचा सरफेस आहे, हा संपूर्ण सरफेस हा रॉक्सनी बनलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये इग्नाइट रॉक असतील, मेटामॉर्फिक रॉक असतील. ठीक आहे, वेगवेगळ्या टाइपचे रॉक्स आहेत, ते आपण बघू. परंतु हा जो क्रस्ट आहे, हा जो क्रस्ट आहे, हा क्रस्ट आहे हे पूर्ण या, हा जे रॉक्स आहे या क्रस्टवर डिपेंड आहे. हा सपोज आपण जर असं इमॅजिन केलं, हा आहे अर्थचा सरफेस, and this earth surface is called as the crust. Earth surface, the upper layer of the earth surface is called as crust, and this crust is made up of rocks. Okay, and these rocks are included in the lithosphere.
means environment. In environment, lithosphere is such a component in which rocks, various types of rocks are included. Okay, then this lithosphere is covered by a thin layer of soil. We know that the soil is made up from the rocks. Soil कशापासून तयार होती? रॉक्स पासून तयार होती. आता एक्झाम्पल असं आहे, रॉक्स पासून सॉइल कशी तयार होती? तर सपोज 1 सेंटीमीटर असेल, 1 सेंटीमीटर सॉइल 1 सेंटीमीटर, तर मिनिमम किती इयर लागतात? 1000 इयर लागतात. म्हणजे 1 सेंटीमीटर लेअरची जर रॉक सॉइल तयार व्हायची असेल रॉक्स पासून, तर मिनिमम 1000 इयर लागतात. आपण बघितलं की सॉइल, आपण कधी जर फील्ड मध्ये गेलो, शेतामध्ये गेलो, तर ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, असे व्हेरियस टाइप ऑफ सॉइल्स असतात, त्याचे कलर वेगवेगळे असतात. परंतु एक लेअर जर तयार व्हायचे असेल सॉइलचा, सपोज हा एक लेअर आहे, पासून तयार होतो या रॉक्स पासून तयार होतो. ठीक आहे, मीन्स सॉइल इज मेड अप ऑफ द रॉक्स अँड दिस लिथोस्फिअर कवर्ड बाय अ थिन लेअर ऑफ सॉइल. त्या लिथोस्फिअर मध्ये अजून काय इन्क्लूड होते? सॉइल पण इन्क्लूड होते, कारण सॉइल कशापासून बनले जाते? सॉइल इज मेड अप ऑफ रॉक्स. आता कसे तयार होते रॉक्स मधून पासून सॉइल? काय केलं जातं, आपण वाइंड बघितले, वारा वगैरे असतो, ठीक आहे, किंवा कधी कधी एक मोठा स्टोन जो राहतो, रॉक राहतो, ते काही कारणामुळे ब्रेक होत असतो. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, तुमच्या आसपास जर कुठं रॉक्स वगैरे असतील, तर त्या रॉक्सचे अप्पर लेअर राहतात, ते लेअर निघून जात असतात. कशामुळे निघून जात असतात ते लेअर? सपोज आपण असं इमॅजिन करू, हा एक रॉक आहे. आपण काय पाहिलो, काय बघत आहोत की हाऊ सॉइल इज मेड अप फ्रॉम द रॉक. रॉक पासून सॉइल कशी तयार होते? तर आपण बघितलं की रेन येते, रेन पासून रेनचे ड्रॉपलेट्स असतात. हे जे ड्रॉपलेट्स असतात त्याचे प्रेशर जास्त असतं, स्पीड जास्त असते, आणि स्पीड न या रॉक्सवर जेव्हा तो आदळतात, फ्रिक्शन होतं त्यांचं, आणि फ्रिक्शन झाल्यामुळे कंटिन्युअस असे ड्रॉपलेट्स त्या रॉक्सवर जर पडत असले स्पीडने, तर रॉकचा अप्पर लेअर काय होत असतो? ब्रेक होत असतो. आणि या ब्रेक झाल्यापासून त्याचे स्मॉल 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 पार्टिकल्स तयार होत असतात रॉक. ओके, आणि स्मॉल पार्टिकल्सवर परत वॉटरची, इन्व्हायरमेंट, टेम्परेचरची रिॲक्शन होऊन याच्यापासून सॉइल तयार होते. ओके, दिस इज द प्रोसिजर ऑफ द सॉइल प्रिपरेशन किंवा सॉइल प्रोडक्शन. या पद्धतीने रेन असेल, वॉटर असेल, असतील, फर्स्ट ऑफ ऑल काय होतं की रॉक्स ब्रेक होतात, आणि रॉक्स ब्रेक झाल्याच्या नंतर त्याच्यापासून स्मॉल पार्टिकल्स तयार होतात, आणि स्मॉल पार्टिकल्सचं कन्व्हर्जन सॉइल मध्ये होतं. आणि एवढी प्रोसिजर होण्यासाठी मिनिमम 1000 इयर लागतात. ठीक आहे, इधर सो द सॉइल कुठे इन्क्लूड होती? लिथोस्फिअर. जे इन्व्हायरमेंटचा जो पार्ट आहे लिथोस्फिअर, लिथोस्फिअर मीन्स all the rocks or the crust of the earth are included in the lithosphere, and the rocks are made up of the lithosphere is made up of rocks and minerals. Also in lithosphere that covered the thin layer of soil. Soil पण त्याच्यामध्ये असते लिथोस्फिअर मध्ये. आपण बघितलं त्या ठिकाणी, आपण तुम्ही बघितलं असाल, तर रॉक्स पण दिसत आहे, आणि या ठिकाणी मध्ये सॉइल पण दिसते. म्हणजे सर्व रॉक्स अँड सॉइल याचे कॉम्बिनेशन कशामध्ये येतात? लिथोस्फिअर मध्ये. irregular surface with various landforms such as mountain, plateau, plains. Nanda okay, this also the plateau, Maharashtra plateau, Deccan plateau त्याला म्हटलं जातं. डेक्कन प्लेटू सुद्धा कशामध्ये येतात? या लिथोस्फिअर मध्ये इन्क्लूड केलं जातं. लिथोस्फिअर मध्ये काय केलं जातं? त्याला इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, म्हणजे हे सर्व कशामध्ये येतात? लिथोस्फिअर मध्ये इन्क्लूड केलं जातं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला साधी सिंपल गोष्ट, लिथोस्फिअर म्हणजे काय, की तुमच्या आजूबाजूला जे काही रॉक्स दिसतात, जे सॉइल दिसते, ते सर्व लिथोस्फिअर आहे. त्याच्यामध्ये माउंटेन्स येतील, प्लेटू येतील, प्लेन्स येतील,
Okay, landforms are found over continents and also on ocean floors. Landforms means एशियन कंटिनेंट्स आहे, अमेरिकन कंटिनेंट्स आहे, जे काही कंटिनेंट्स आहे ते सर्व लिथोस्फियर मध्ये येतात. किती कंटिनेंट्स आहेत वर्ल्ड मध्ये माहिती कोणाला? 7. हे सर्व कशापासून मेडअप झालेले आहेत कंटिनेंट? रॉक्स पासून. सरफेस कशाचा आहे? ते रॉक्सच बनलेला आहे ना. आणि रॉक्स कशामध्ये इन्क्लूड होतात? लिथोस्फियर मध्ये. आपण जे जिथं ज्या सॉइलवर राहतो, ज्या जमिनीवर राहतो, ते कशापासून बनलेले आहे? रॉक्स पासून. रॉक्स कशामध्ये इन्क्लूड होतात? लिथोस्फियर मध्ये इन्क्लूड होतात. बरोबर आहे? किंवा अजून कुठले ग्रासलँड आहे, फॉरेस्ट असतील, ग्रासलँड असतील, लँड फॉर ॲग्रिकल्चर अँड ह्युमन सेटलमेंट, हे सर्व कशामध्ये इन्क्लूड होतात? लिथोस्फियर. म्हणून तुम्हाला जो क्वेश्चन आला तो व्हॉट इज मीन बाय लिथोस्फियर? Lithosphere are the solid crust or the top or the hard top layer of the earth that includes rock, minerals and soil. Lithosphere म्हणजे अर्थचा अप्पर सरफेस जो आहे, अप्पर लेअर, त्याच्यामध्ये काय काय येतात? रॉक येतात, मिनरल्स येतात, सॉइल येते. दॅट ऑल आर इन्क्लुडेड इन द लिथोस्फियर. ओके. ऑल्सो द लँडफॉर्म. कुठले कुठले लँडफॉर्म असतील? माउंटेन असतील, प्लेटू असतील, प्लेन्स असतील, हे सर्व कशामध्ये येतात? लिथोस्फियर मध्ये येतात. किंवा कंटिनेंट जे आहेत, 7 कंटिनेंट्स आहेत, ते सर्व कंटिनेंट कशावर आहेत? ओशियनच्या वॉटरवर ते फ्लोट करत आहे. ठीक आहे. आपण जर तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये स्ट्रक्चर आहे, अर्थचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण ते डिटेल मध्ये आपण लर्न करू. जे कंटिनेंट्स दिलेले आहे, आता कंटिनेंट्स सपोज दिस इज द अर्थ अँड दिस इज द अर्थ सरफेस. ओके. या सरफेसवर सपोज या ठिकाणी इंडिया आहे. ओके. सर्व सरफेस आहे आणि इथं ओशियन आहे, ओशियन वगैरे. हे ओशियन काय आहे? ओशियन या प्रकारे ओशियनच्या वर इंडिया आहे. स्ट्रक्चर आपण बघायला गेलं तर या पद्धतीचं स्ट्रक्चर इथं एक कोर आहे, म्हणजे याला म्हणतात सेंटर आहे. आणि हे सरफेस जर इन्क्लूड केलं आपण, त्याच्यावर आपण राहतो अर्थच्या याच्यावर. ठीक आहे. हे संपूर्ण खालचा जो लेअर आहे, हा लेअर मॅग्मा पासून बनलेला आहे. लावारस. लावारस माहिती आहे तुम्हाला? लावारसापासून बनलेला आहे. म्हणजे लावारस वन टाइप ऑफ फ्लूइड. आणि या सरफेसवर सर्व कंट्रीज आहेत. म्हणजे एक प्रकारचं जे बिलो लेअर आहे अर्थ, दॅट इज मॅन्टल. त्या मॅन्टलवर सगळे जे कंटिनेंट्स आहेत ते फ्लोट होत असतात. आपल्याला माहिती आहे अप्पर लेअर ऑफ द अर्थ इज कॉल्ड ॲज क्रस्ट. आपण पुढच्या चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये आपण अप्पर लेअरला क्रस्ट म्हटलं जातं, त्याच्या लोअर लेअरला मॅन्टल म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणून जे कंटिनेंट्स आहेत ते कंटिनेंट्स आर ऑल्सो मेड अप ऑफ द रॉक्स. म्हणून ते सुद्धा इन्क्लूड कशामध्ये होतात? लिथोस्फियर मध्ये इन्क्लूड होतात. ओके. क्वेश्चन जर तुम्हाला आला व्हॉट इज मीन बाय लिथोस्फियर and which factors included in the lithosphere, तुम्हाला हे राईट डाऊन करता आलं पाहिजे. कुठले कुठले असतात? लिथोस्फियर इज अप्पर सरफेस ऑफ द अर्थ which is made up of the rocks which contain the soil. Also lithosphere include the mountains, plateau, plain, all the continents and also ocean floors. ओशियन फ्लोर म्हणजे समुद्राचा जो तळ असतो, फ्लोर खालचा, ते सुद्धा रॉकचा बनलेला असतो. बरोबर. फक्त त्याच्यावर पाणी असतं, एवढंच फरक आहे. ओके. ऑल द फॉरेस्ट, ग्रासलँड फॉर ग्रेजिंग, ऍग्रिकल्चर लँड, आपण जे ऍग्रिकल्चर फील्ड तयार करतो, किंवा ह्युमन सेटलमेंट, आपले जे सिटीज आहेत, जे शहर वगैरे बसले, ते ऑल दिस इन्क्लुडेड इन द लिथोस्फियर. त्याच्यामध्ये कोणाला काय अडचण? एनीबडी? व्हॉट इज माय लिथोस्फियर समजल? कुणालाही अडचण असली तर आताच सांगा मला. आवाज येते का माझा? अडचण नाही ना काही? नेक्स्ट गो पॉइंट. सेकंड पॉइंट इज ऍटमॉस्फिअर. तर एन्व्हायरमेंटचा जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे ऍटमॉस्फिअर. लिथोस्फिअर बघितला आपण. लिथोस्फिअर जो रॉक्स पासून बनलेला असतो तो असतो लिथोस्फिअर. स्फिअर मीन्स लेअर
and litho means rocks. Those layer which is made up of the rocks, that is the lithosphere. Atmosphere, what is mean by atmosphere? The thin layer of air that surround the earth. मी याच्या अगोदर एक डायग्राम काढली होती. डायग्राम काय होती की सपोज दिस इज द अर्थ, छोटे काढले मी यावेळेस, आणि अर्थच्या सराउंडिंग जे आहे, हा जो लेअर आहे पूर्ण ऍटमॉस्फिअरचा आहे. ऍटमॉस्फिअर याला म्हटलं, ठीक आहे, शॉर्टकट करतो ऍट म्हणून. ऍटमॉस्फिअर मध्ये काय असतं, गॅसेस आहेत. अर्थ जेव्हा मुवमेंट करत असते, रिव्हॉल्युशन तिचे होत असते, ओके, रिव्हॉल्व करत असते सनच्या भोवती आणि स्वतः भोवती, ओके. तर जेव्हा अर्थ मूव्ह होत असते, त्याचं इन्व्हायरमेंट ऍटमॉस्फिअर सुद्धा तिच्यासोबत मूव्ह होत असतं, रिव्हॉल्युशन त्याचं सुद्धा होतं. जे स्पिन जेव्हा होत असते अर्थ, म्हणजे मुवमेंट होती, तेव्हा ऍटमॉस्फिअर सुद्धा अर्थच्या भोवती मुवमेंट करत असतो. मीन्स atmosphere, what is mean by atmosphere? The combination of various gases which are surrounded by the earth, surrounded earth, that is the atmosphere. अर्थच्या सराउंडेड जे एअर आहे त्याला काय म्हटलं जातं, ऍटमॉस्फिअर असं म्हटलं जातं. ठीक आहे. ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेस आहेत. कुठले कुठले गॅसेस आहेत? नायट्रोजन आहे. नायट्रोजन किती पर्सेंट आहे ऍटमॉस्फिअर मध्ये, कोणी सांगू शकते का? How much percentage of nitrogen present in atmosphere? 70. Oxygen. Oxygen. Nitrogen, okay, 78%. Oxygen, how much percent? Oxygen is 21%. Okay, 21% oxygen. And carbon dioxide, that is CO2, is 0.03%. Okay, this is the percentage of the gases present in the atmosphere. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय की अर्थच्या सराउंडिंग जे एअरचं गॅसेस आहेत त्या गॅसेसला ऍटमॉस्फिअर असं म्हणतात. द मेजर कंपोनंट ऑफ ऍटमॉस्फिअर और गॅस इज नायट्रोजन, which present near about 78% N2, then 21% is O2, and CO2 is 0.03%. Okay, this is the percentage of the gases present in the atmosphere. So second layer of atmosphere or environment is atmosphere. The thin layer of air that surrounded the earth is called as the atmosphere. So आता आपण तुम्हाला अर्थ काय करत असते, रिव्हॉल्युशन करत असते, ओके, सन सोबत स्वतः सोबत, ओके. तर जेव्हा ती रिव्हॉल्युशन करत असते तेव्हा त्याच्या भोवती ऍटमॉस्फिअर काय करते, ऍटमॉस्फिअर सुद्धा मूव्ह होत असते, रिव्हॉल्व होत असते. ओके, रिव्हॉल्युशन करत तेव्हा मूव्ह होत असते, परंतु अर्थ मध्ये काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतं की सपोज अर्थच्या सेंटरमध्ये असं एक फोर्स आहे की जो प्रत्येक ऑब्जेक्ट सेंटरकडे खेचून घेत असते. सपोज आपण एअर मध्ये ₹1 सिक्काचा कॉइन आपण फेकला तर ते डायरेक्ट कुठे सरफेसकडे अट्रॅक्ट होईल, किंवा कुठली वस्तू आपण वरून जर फेकली तर ती सरफेसकडे अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करते. दिस अट्रॅक्शन पॉवर इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अर्थच्या सेंटरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असतं, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर. म्हणजे आता हे जे अर्थ आहे या अर्थच्या सेंटरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते, आणि इथं जरी ऑब्जेक्ट असला तर ऑब्जेक्ट सेंटरकडे अट्रॅक्ट करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. ठीक आहे, सेंटरकडे अट्रॅक्ट करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. दॅट is called as the gravitational force. The force which attracts any object
towards its center, that is called as the gravitational force. Means the gravitational force which are present in the earth that attracts the atmosphere. जो atmosphere अर्थच्या सराउंड मध्ये मूव्ह होत आहे, अर्थच्या सराउंड मध्ये मूव्ह होत आहे, त्या ऍटमॉस्फेअरला होल्ड करण्याचं काम, त्या ऍटमॉस्फेअरला होल्ड करण्याचं काम कोण करतात? ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतात. ठीक आहे. म्हणून सपोज आपण असं इमॅजिन केलं की ऍटमॉस्फेअर जे आहे अर्थच्या भोवती, जो काही ऍटमॉस्फेअर आहे, अर्थ आहे, याच्या भोवती जे ऍटमॉस्फेअर आहे, gravitational force. Okay, means gravitational force of earth holds atmosphere around it and protect us from harmful rays and scorching heat of the sun. Atmosphere मध्ये काय केलं जातं? सन जे असतो, सन पासून काय केलं जातं? अल्ट्राव्हायलेट रेज, युव्ही रेज आपल्या कडे येतात. युव्ही इज अल्ट्राव्हायलेट रेज, आणि अल्ट्राव्हायलेट रेज जर डायरेक्टली आपल्या स्किनवर पडले तर स्किन बर्न होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कुठले? म्हणून जे सन पासून जे अल्ट्राव्हायलेट रेज येत असतात ते ऍटमॉस्फेअर मध्ये कुठंतरी त्याला स्टॉप केलं जातं. स्टॉप करणारा जो लेअर आहे तो असतो ओझोन लेअर. ठीक आहे. सपोज आवतात तुम्हाला काढून दाखवलं डायग्राम. तर हे जो अर्थ आहे, अर्थचा हा जो ऍटमॉस्फेअरचा लेअर आहे आणि या ठिकाणी जो सन आहे, सन म्हणजे युव्ही रेज येतात, अल्ट्राव्हायलेट रेज. हे अल्ट्राव्हायलेट रेज या ठिकाणी मध्ये ओझोन लेअर असतो, हा जो आहे हा ओझोन लेअर काय करत असतो? प्रोटेक्ट करतो. म्हणजे पर्यंत ओझोन लेअर किंवा अल्ट्राव्हायलेट रेज ओझोन लेअर स्टॉप करत असतो आणि ते आपल्याला ह्युमन्सला प्रोटेक्ट केलं जातं. कारण डायरेक्ट जर अल्ट्राव्हायलेट रेज अर्थवर आले तर कुठलेही डिसीज किंवा चान्सेस राहतात, हार्मफुल चान्सेस राहतात, ह्युमन्सला हार्म होण्याचे चान्सेस असतात किंवा प्लांट्स डेथ होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ऍटमॉस्फिअर मध्ये जे गॅसेसचा लेअर आहे दॅट इज द ओझोन लेअर. हा जो ओझोन लेअर आहे, ह्या ओझोन लेअर काय करत असते? अल्ट्राव्हायलेट रेज पासून प्रोटेक्शन करत असते. आणि हा जो लेअर आहे अर्थ पासून 25 किलोमीटर वर आहे, 25 to 40 किलोमीटर वरच्या बाजूला. आणि दिस ओझोन लेअर प्रोटेक्ट अस फ्रॉम द ultraviolet rays which are coming from the sun. Also, the atmosphere protects humans or earth from the harmful rays of the sun. इंटेन्सिटी जास्त असलेले जे रेज असतात त्याच्यापासून सुद्धा प्रोटेक्शन करतात. कारण काय असतं, हे जे अर्थ आपण पकडली या हिशोबानुसार आणि हा जो ऍटमॉस्फिअर बघितला, त्या ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसेसचे लेयर्स असतात वेगवेगळे किंवा वेगवेगळे लेयर्स असतात. त्याला म्हणतात स्टॅटोस्फेअर, स्टॅटोस्फेअर, ट्रोपोस्फेअर, स्टॅटोस्फेअर, मेसोस्फेअर, एक्झोस्फेअर असे एक लेअर राहतात. सपोज हा जो लेअर आपण घेतला हा असतो ट्रोपोस्फेअर, हे गॅसेसचाच लेअर असतो. आणि हा जो दुसरा लेअर घेतला आपण हा असतो स्ट्रॅटोस्फिअर. ओके. त्याच्यानंतर असतो एक्झोस्फिअर, हा जो बाहेरचा आहे हा एक्झोस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअरचे लेयर्स आहेत. त्या अर्थच्या हाईट पासून रेड कलरची आहे, रेड कलर काय अर्थ आहे, तर इथून प्रत्येक लेअरला एक हाईटला, पर्टिक्युलर हाईटला ऍटमॉस्फिअर मध्ये वेगवेगळे लेयर्स असतात. ते आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. म्हणून सन काय करत असते? दोज रेज विच आर हार्मफुल फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट आर प्रोटेक्टेड बाय द ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. कुठले कुठले लेयर्स हार्मफुल राहतात? तर अल्ट्राव्हायलेट रेज हे सर्वात हार्मफुल राहतात. म्हणून ऍटमॉस्फिअर मधला जो ओझोन लेअर आहे, बरोबर, सपोज या ठिकाणी आपण ओझोन लेअर आहे, ओझोन त्याला म्हणतो O3, हा लेअर काय करत असतो? अल्ट्राव्हायलेट रेस पासून प्रोटेक्शन करत असतो. सेकंड लेअर और सेकंड environment is atmosphere
ऍटमॉस्फिअर कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ गॅसेस, डस्ट अँड वॉटर वेपर. या ऍटमॉस्फिअर मध्ये काय असतात? गॅसेस आहेत. आपण बघितलं नायट्रोजन गॅस आहे, परत कुठला गॅस आहे? ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ठीक आहे, सल्फर डायऑक्साईड असतील. हे गॅसेसचे कॉम्बिनेशन असतात त्याच्यात. डस्ट असतात. डस्ट म्हणजे काय असते? कण राहतात, मातीचे कण, सॉइलचे पार्टिकल छोटे छोटे, जे वेटलेस असतात किंवा कमी वजनाचे असतात. ते काय करत असतात? पार्टिकल्स वाइंड सोबत, वाऱ्यासोबत काय करत असतात? ऍटमॉस्फिअर मध्ये मिक्स होतात. दॅट इज द डस्ट. वॉटर वेपर्स राहतात, इव्हॅपोरेशन होत असतं वॉटरचं. ते इव्हॅपोरेटेड वॉटर ते वेपर्सच्या फॉर्म मध्ये वर असतं. ते सर्व कशामध्ये येतात? ऍटमॉस्फिअर मध्ये इन्क्लूड होतात. चेंजेस इन ऍटमॉस्फिअर प्रोड्यूस चेंजेस इन वेदर अँड क्लायमेट. आपल्याला माहिती आहे की ऍटमॉस्फिअर मध्ये काही चेंज झाला, म्हणजे समर येतंय, विंटर येतंय, जसं ऍटमॉस्फिअर मध्ये चेंज होतं तसं वेदर अँड क्लायमेट मध्ये सुद्धा काय होईल? चेंज होईल. सपोज आता कसं, कोणतं सीझन चालू आहे? रेनी सीझन चालू आहे. जर ऍटमॉस्फिअर मध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर वेपरचं काय झालं असेल? कंडेन्सेशन जास्त झालं असेल त्या ठिकाणी, तर त्या काय याला येतं, रेन चालू होती. इव्हॅपोरेशन जास्त झालं वॉटरचं, आणि जसं जसं वॉटर वेपर हाईट वर जातात तसं तसं त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं. म्हणजे हे तुम्हाला जो इथं दिसते, स्काय वगैरे दिसतंय, ढग दिसतात, हे ऍक्च्युअली काय आहेत? वॉटर वेपर्स आहेत. ठीक आहे, वॉटर वेपर्स कंडेन्स होऊन त्या ठिकाणी जमा झालेले. आणि जेव्हा याचं, या स्कायचं, या ढगाचं टेम्परेचर जेव्हा लो होतं तेव्हा रेन रेन खाली येतं. ठीक आहे, म्हणजे काय असतं की जेव्हा हे सपोज वॉटर आहे, ओके, वॉटरचं इव्हॅपोरेशन झालं. इव्हॅपोरेशन झाल्याच्या नंतर हे जे वॉटर वेपर वर जात आहे, वॉटर वेपरचे ड्रॉपलेट्स मध्ये तयार होतात. किंवा ड्रॉपलेट्स तयार होतात जेव्हा जसं जसं उंच जाईल या वॉटर वेपर, तसं तसं त्या वॉटर वेपरचं टेम्परेचर लो होत जाईल, टेम्परेचर डाऊन होत जाईल. आणि टेम्परेचर डाऊन झाल्याच्या नंतर दॅट वॉटर वेपर्स आर कन्व्हर्टेड इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. आणि जेव्हा वॉटर ड्रॉपलेटचं वेट जास्त होईल, या वॉटर ड्रॉपलेट जेव्हा अजून ती साईज वाढेल, आणि जेव्हा साईज वाढल्याच्या नंतर त्याचं वेट जास्त होईल, तेव्हा ती आपोआप खाली येईल, आणि त्याला आपण काय म्हणतो? रेन म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे रेन होत असते. वॉटरचं इव्हॅपोरेशन होत असतं, वेपर वर जातात, हाईटला गेल्याच्या नंतर पर्टिक्युलर हाईट द टेम्परेचर ऑफ वॉटर वेपर रिड्युसेस, and that water vapor are converted into droplets, and these droplets come on the earth surface in the form of the rain. So all these activities are carried out in the atmosphere, and atmosphere is a part of the environment. नमस्ते, ऍटमॉस्फिअर एन्व्हायरमेंटचा पार्ट आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही अडचण? ऍटमॉस्फिअर, व्हॉट इज ऍटमॉस्फिअर? द गॅसियस लेअर विच आर प्रेझेंट सराउंडिंग द अर्थ, दॅट इज कॉल्ड एज द ऍटमॉस्फिअर. तुम्ही डेफिनेशन कुठलीही तयार करू शकता. किंवा द थिन लेअर ऑफ एअर दॅट सराउंड द अर्थ, दॅट इज कॉल्ड एज द ऍटमॉस्फिअर. आणि ऍटमॉस्फिअर सराउंडिंग आहे आपल्या अर्थच्या, म्हणजे ते कुठेही जात नाही निघून. का जात नाही? बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच होल्ड्स द ऍटमॉस्फिअर टुवर्ड्स इट्स सेंटर. कारण अर्थ मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असतो? त्या ऍटमॉस्फिअरला होल्ड करण्याचं काम, धरून ठेवण्याचं काम करत असतो. म्हणून ऍटमॉस्फिअर आपल्या अर्थच्या सराउंडिंग मध्ये कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. म्हणजे अर्थचा ऍटमॉस्फिअर इथून निघून मूनला जात नाही. का जात नाही? आपलं अर्थ मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे. ऍटमॉस्फिअर अजून काय ऍडव्हान्टेजेस आहे? ऍटमॉस्फिअर मध्ये लेयर्स आहेत. मी सांगितलं तुम्हाला की ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे, मेसोस्फिअर आहे, एक्झोस्फिअर आहे. हे वेगवेगळे लेयर्स आहेत. दिस लेयर काय करतात? दिस लेयर प्रोटेक्ट humans or earth from the harmful rays which comes from the sun. सूर्यापासून जे काय हार्मफुल रेज येतात, कुठला हार्मफुल रेज आहे? अल्ट्रा व्हायलेट रेज. बरोबर आहे, या अल्ट्रा व्हायलेट रेज पासून
प्रोटेक्ट करण्याचं काम हे ऍटमॉस्फिअर करतात. त्या ऍटमॉस्फिअर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट लेअर आहे ओझोन लेअर. ओ झेड ओ यानी ओझोन, फॉर्म्युला इज O3. हा जो ओझोन लेअर आहे, हा ओझोन लेअर अल्ट्राव्हायोलेट रेज पासून प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. आणि हा ओझोन लेअर कुठं असतो? ऍटमॉस्फिअर मध्ये असतो. अर्थ सरफेस पासून किती हाईटला असतो? 25 किलोमीटर टू 40 किलोमीटर या रेंज मध्ये असतो. सपोज असं घेतलं की आपण जे अर्थ आहे, या अर्थच्या सरफेस पासून 25 किलोमीटर पर्यंत ओझोन लेअर असतो. ओझोन लेअर, अँड दिस ओझोन लेअर प्रोटेक्ट अर्थ सरफेस, अर्थ फ्रॉम द अल्ट्राव्हायोलेट रेज. UV रेज त्याला म्हटलं जातं. UV मीन्स अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके, याच्यामध्ये काही कोणाला अडचण? ऍटमॉस्फिअर मध्ये नाही ना? देन हायड्रोस्फिअर अँड बायोस्फिअर हे दोन आहेत. हायड्रोस्फिअर हायड्रो मीन्स वॉटर. अर्थवर ज्या ज्या ठिकाणी वॉटर आहे, ओशियन असतील, रिव्हर असतील, हे सर्व हायड्रोस्फिअर मध्ये येतात. मीन्स इट कंप्राइज व्हेरियस सोर्सेस ऑफ वॉटर अँड डिफरंट टाइप ऑफ वॉटर बॉडीज लाईक रिव्हर अँड लेक. इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता वॉटर हे इसेन्शियल आहे आपल्यासाठी. म्हणून वॉटरचा जे वॉटर मध्ये जे वॉटर मीन्स हायड्रो, अँड हायड्रोस्फिअर मीन्स वॉटरचा लेअर. हायड्रोस्फिअर विच इन्क्लूड्स द वॉटर सोर्सेस, व्हेरियस वॉटर सोर्सेस, रिव्हर्स असतील, ओशियन्स असतील, सर्व कशामध्ये येतात? हायड्रोस्फिअर मध्ये येतात. अँड बायोस्फिअर, व्हॉट इज द बायोस्फिअर? इट कन्सिस्ट ऑफ प्लांट अँड एनिमल किंगडम or living world, those place where the plants and animals are live, that is called as the biosphere. याच्यामध्ये कुठली अडचण असते मागच्या याच्यामध्ये सांगा. ठीक आहे, बायोस्फिअर मध्ये काय इन्क्लूड होते? सगळ्यात महत्वाचं हा जे डायग्राम तुम्हाला दिसते, त्या डायग्राम मध्ये those included, all the layers of all the components of the environment are included. आता हा जो माउंटेन दिसतो, माउंटेन कोणत्या याच्यामध्ये येतो? लिथोस्फिअर मध्ये येतो. माउंटेन कशामध्ये येतो? लिथोस्फिअर मध्ये येतो, म्हणजे रॉक्स. हे जे ऍटमॉस्फिअर आहे आणि हे कशामध्ये? हायड्रोस्फिअर मध्ये. बरोबर, हे लिथोस्फिअर, हे ऍटमॉस्फिअर आणि हे हायड्रोस्फिअर वॉटर. आणि या तिन्ही लेअर मध्ये जे ॲनिमल्स आणि प्लांट्स राहतात त्याला म्हणतात बायोस्फिअर. ठीक आहे, म्हणजे ॲनिमल्सला रॉक्स म्हणजे सरफेसवर राहतात, जमिनीवर पण राहू शकतात, वॉटर मध्ये पण राहू शकतात. वॉटरची सुद्धा नेसेसरी आहे, ऍटमॉस्फिअरची सुद्धा नेसेसरी आहे. हे तिन्ही जे कॉम्बिनेशन ज्या ठिकाणी येतात त्याला म्हणतात बायोस्फिअर. ठीक आहे, मीन्स ऑल द नॅरो झोन ऑफ अर्थ व्हेअर लँड, वॉटर अँड एअर इंटरॅक्ट विथ इच अदर टू सपोर्ट लाईफ. ज्या ठिकाणी वॉटर, लँड आणि एअर हे एका जागी येत असतात आणि ज्या अशा ठिकाणी प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्ह करत असतात, राहत असतात, दॅट इज कॉल्ड एज द बायोस्फिअर. ओके, याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? सांगा, पुढे जाण्यापेक्षा इथंच सांगा काही क्वेश्चन असतील तर. आहे कोणाला क्वेश्चन? हा, बिलकुल नाही. इन्व्हायरमेंटची डेफिनेशन कोणी सांगू शकतं का? याच्यामध्ये अडचण सांगा, नाही आपण पुढचा पॉईंट नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ, पुढचे नेक्स्ट पॉईंट. ठीक आहे, कोणाला अडचण असेल सांगा, मी ते तुम्हाला सांगतो लगेच. अँड अबायोटिक, 3 डेफिनेशन राईट डाऊन करायच्या आणि मला पर्सनली मेसेज करायचा किंवा आपल्या ग्रुपवर मेसेज केला तरी चालेल, व्हॉट्सअपवर. ठीक आहे.